अगं बाई, काय धो कोसळतोय पाऊस. हो ना, आता ही अंजली यायची कशी म्हणते मी. गाड्यांचे प्रॉब्लेम झाले असणार नक्की. बाई ग, आले आले. आलात बाई. घर दिसेपर्यंत जीवात जीव येत नाहीये. हो ना, मी तेच म्हणत होते तिला. आता आलाय ना जीवाची. आता जरा बसा शांतपणे. मी होय. तुमच्यासाठी गरम गरम चहा करते. आणा आणा. हो, आम्ही सुद्धा थांबलोच होतो तुमच्यासाठी. अगं बाई, अरे ललिता ताई, या या. या ना. काय आजी बऱ्या आहात ना? अहो, मी आज आळूवड्या केल्या होत्या आणि त्या आता खायला तुम्ही स्वतःच आलात. किती छान. त्या आधी ना ह्या गोष्टी ठेवा. कचोऱ्या आहेत, वेफर्स आहेत आणि आणखीन काही गोष्टी आहेत. आणि ह्या नारळाच्या वड्या घरी केल्या होत्या, म्हटलं येतेच आहे ते घेऊन जा. घ्या हळू. हा काय केवढं? कशाला एवढं आणलं तुम्ही? आणि तुम्ही अचानक कशा आलात? नाही, सहजच आले. त्या दिवशी एवढे सगळे जण होते ना, गप्पाच मारता नाही आल्या हो नीट. पण कार्यक्रम अतिशय सुरेख झाला तुमच्या घरातला. हो, ते सगळं क्रेडिट अनिताचं आणि आमच्या धाकट्या दोघींचं. आणि त्यांच्या सोबतीला भाऊजी. मग काय विचारता. पण तुम्ही दोघं फार छान दिसत होता ना त्या दिवशी, नाही आजी? हो की नाही, हो की नाही? बघा. बर, तुम्ही बसा गप्पा मारत. मी जरा देवळात जाऊन येते आणि येताना भाजी पण आणते. एवढ्यात जरा फेरफटका. तुम्ही निवांत बसा, चहा पाण्याचं बघा. हो, मी बघते. मला ना आजींची एक गोष्ट फार आवडते हा. म्हणजे आमच्याकडे राहायला आले होते ना, तेव्हा सुद्धा संध्याकाळचा फेरफटका काही चुकवला नाही त्याने. आजी तुम्ही या जाऊन, थोड्या वेळाने निघते मी पण. हा? सावकाश जाऊया. छत्री घेऊन जा. होय होय. बरं झालं थेरडी जाते ती. नजरेने सारखी एक्सरे काढत असते. मी काय म्हणते, मी पण हे सगळं आत ठेवून येते आणि आळूवड्या घेऊन येते. बसा हा, जरा तळायला लागतील मला. बरं झालं तुम्ही आलात. अशा येत जा. हो, हो नाही, मुद्दामूनच आले. म्हटलं श्रावण येतोय, मुलींचे सणवार करायचे आहेत ना, म्हटलं त्याबद्दल पण बोलता येईल आपल्याला. हो, बरं केलं. आणि चहा आणि आळूच्या वड्या सुद्धा येत आहेत. हो. बाहेर पाऊस पडतोय मस्त. हो ना. आपल्या गप्पाही छान रंगतील. नाही नाही, प्रत्येक घराण्याच्या काहीतरी रीतीभाती असतात ना, म्हणून म्हटलं तुमच्या घरी काही तशा आहेत का ते विचारून घ्या, म्हणजे तसं करायला. नाही नाही, अशा काही वेगळ्या रीती वगैरे नाही. सगळे जसे सण साजरे करतात ना, तसेच आपणही करतो. पण तुमच्या काही वेगळ्या अपेक्षा असतील तर मात्र सांगा. हा, छे छे, माझ्यात काही. अरे तुम्ही आलात का? काय दारात आळूच्या वड्यांचा वास आला ना, मला वाटलं माझ्या बायकोनी खास माझ्यासाठी काहीतरी केलंय. इकडे येऊन बघतो तर पाहुण्या. म्हणजे पाहुण्या. नाही पण तुम्ही एवढे भिजलं का आहात? अहो बाहेर पाऊस केवढा आहे. छत्री आहे ना पण तुमच्या जवळ? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.